हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाचे कामं करत असते. सकाळी 7:33 मी घरून निघाली आणि मला एका घरी जायचं होतं. आज तिथे अधिक मासाचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तिथे मला थोडा जास्त वेळ लागणार होता. त्याच्यासाठी मी पटकन गेली. त्याच्यानंतर बघा, ह्या दुसऱ्या कामावर आली मी. तर इथे मला बटाटा टाकून शिमला मिरचीची भाजी बनवून घ्यायची होती आणि फक्त मोजून 8 पोळ्या बनवायच्या होत्या. प्रत्येकाला त्यांच्या घरी वेळेवरच गेलेलं पाहिजे, अगोदर किंवा नंतर चालत नाही. आता सगळीकडचा टाइम कसा ॲडजस्ट करायचा हा माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे सकाळी कितीही लवकर निघाली आणि माझ्या जीवाची कितीही धडपड झाली तरी मी प्रत्येकाच्या घरी वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करते, कारण की आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. मी आली, 1-1.5 तास आराम केला आणि मग संध्याकाळी प्यायच्या पाण्याचे नळ आले होते, तर छान असं बाहेरचे परिसर पूर्ण धुवून घेतला, कारण की काल हवा वगैरे आली होती आणि इथे सगळी मातीच माती झाली होती आणि ती पायाला लागून घरात येते. मग पलंगावर वगैरे माती माती होते, मला ते काही आवडत नाही. मग किचन वगैरे सगळं चकाचक करून घेतलं. मला कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी प्रश्न विचारला होता, तुम्ही कामावर जाता तिथे तुम्हाला जेवायला वगैरे देतात का? देवाच्या कृपेने मी ज्याही कामावर जाते त्या कामावरची लोक खूप छान आहेत. चहाच्या वेळेला गेले तर चहा देतात, पण माझ्याकडे ना कुणाकडेच नाश्ता वगैरे करायला अजिबात वेळ नसतो, कारण की पुढच्या कामावर जायची माझी घाई असते. माझ्या वेळेच्या आत जर मला कुणी चहा नाश्ता दिला तर मी तो नक्कीच करते. माझ्या घरी शिमला मिरचीची भाजी केली होती. शिमला मिरचीची भाजी करताना बेसन भाजून घ्यायचा आणि थोडासा पास्ता मसाला टाकायचा, एकच नंबर भाजी होते. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. पुन्हा शिमला मिरचीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा, बाय.